ॐ येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। नमः. पाणिनी महर्षींची स्तुती करतात. पाणिनये नमः. नमः शब्दामुळे पाणिनी त्याची झाली चतुर्थी. नम हे उपपद आहे. जसं कवीचं होतं कवये, पाणिनीचं होईल पाणिनये. पाणिनींना नमस्कार. मग तस्मै शब्द वापरला. जर पाणिनी नावाचा दुसरा कोणता माणूस असेल तर त्याला नमस्कार होईल, म्हणून तस्मै पाणिनये नमः. त्या पाणिनी महर्षींना नमस्कार. मग त्या म्हणजे कोणत्या पाणिनींना नमस्कार? तर येण, ज्यांनी महेश्वरात भगवान शंकरापासून अक्षर समाम्नाय, अक्षर समाम्नायम, अक्षर समाम्नायम म्हणजे वर्णमाला किंवा अक्षर समाम्नायचा अर्थ होतो सूत्र. कसं पाणिनी महर्षींनी भगवान शंकराकडून काय सूत्र घेतले, जे आपण एकेकाळी पाहिले होते. ऐ उन रुल रुंग ए असे सगळे सूत्र पाहिले होते. ए ओंग ऐ औच हयवरट लंग असे सगळे सूत्र पाहिले होते. मग त्या पाणिनींना नमस्कार ज्याने किंवा ज्यांनी अक्षर समाम्नाय, एकतर वर्णमाला, समाम्नायाचा दुसरा अर्थ होतो समूह. मग ऐ उन समूह, रुल रुंग ए ओंग हे काय समूह आहेत. 14 सूत्र, त्याला आपण समूह म्हणू शकतो. म्हणजे ज्यांनी भगवान शंकरापासून रामापासून अधिगम्य प्राप्त केली, मिळवली, काय? वर्णमाला किंवा 14 सूत्रांचे समूह ज्यांनी प्राप्त केले आणि काय केलं? त्या 14 सूत्रांवरती कृत्स्नम संपूर्ण, कृत्स्नम संपूर्ण व्याकरणम प्रोक्तम, ज्यांनी काय केलं? सगळं व्याकरण सांगितलं. उक्तम सांगणे, उपसर्ग प्रउक्तम प्रोक्तम, ज्यांनी संपूर्ण व्याकरण सांगितलं. फक्त 14 सूत्रांच्या बळावरती. काय बुद्धिमान असतील ते. आपल्याला 14 सूत्र पाठ होत नाहीत. इन जनरल सांगतो सगळ्यांना, मला धरून सुद्धा. मग या 14 सूत्रांवरती ज्यांनी समस्त व्याकरण सांगितलं, त्या पाणिनी महर्षींना नमस्कार. ज्यांनी भगवान शंकराकडून अक्षरांच्या समूह, अक्षरांच्या माला, समूह ज्यांनी घेतले, त्या पाणिनी महर्षींना नमस्कार. आता आपण एकदा आता डायरेक्ट आपण वाक्यच घेऊया. तुमची इच्छा असेल तर एकदा हे जे नंबर्स आहेत ते एकदा आपण वाचूया. मी वाचतो, लक्षात घ्या. बघा, एक हा शब्द फक्त एकादश असा झालेला आहे. थोडंसं बारकं आहे, आता मग सगळं सांगायचं म्हटल्यावर बघा, एकादश, एक हा शब्द सगळीकडे, सगळीकडे काय एकच राहतो. फक्त एकादश या ठिकाणी एका झालेला आहे. नाही तर बघा तुम्ही, एक, देन एकत्रिंशत, एकचत्वारिंशत, एकपंचाशत, एकषष्टिः, आणि इथे अ आणि अ मिळून आ झालेला आहे, कारण की अशीतीचा अ आणि एकचा अ झाले एका. नाही तर सगळीकडे बघा एक शब्द आहे असाच राहिलेला आहे. बर, पुढे बघा, हा जो द्वि शब्द आहे तो द्वा
भरपूर ठिकाणी जवळजवळ दोन दोन रूपं झालेली आहेत. पण आपण जर बघितलं तर या ठिकाणी द्वादश झालेलं आहे. द्वा, या ठिकाणी द्वा, बघा या ठिकाणी द्वि, आणि अ, इथं पण द्वि, इथं द्वय का झालं त्या दिवशी आपण बघितलं होतं यणसंधी झालेली आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी द्वि राहिलेलं आहे. मग आपण जर 139 नंबरचं पान उघडलं तर त्या ठिकाणी द्वा सुद्धा त्यांनी लिहून टाकलेलं आहे. त्याच्यामुळं हे थोडंसं कन्फ्युजन होण्यासारखं आहे. आपण एकच लक्षात घेऊया. दोन दोन रूप जसं अष्ट, पहिलं द्वीचं लक्षात घेऊया. तर काही ठिकाणी द्वानवती असं पण त्यांनी दिलेलं आहे. मग कधी द्वि होतं, द्वा होतं, दोन्ही रूप होतात. आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचे. बघा, त्रय सुद्धा सोपा आहे. त्रयस, त्रिंशत, देन, तर छोटच करतो मी, म्हणजे सगळे अक्षर सगळे धातू सगळे शब्द आपल्याला दिसतील. हम्म. अरे बापरे. हा, बघा, देन त्यांनी सांगितलेलं आहे पंच, सप्त, नव, याच्यामध्येही काही बदल होत नाही. बघा, पंचत्रिंशत, पंचपंचाशत, बघा षडमध्ये सुद्धा काही फरक होत नाही. षट्त्रिंशत, षटपंचाशत, सप्तमध्येही काही बदल होत नाही. आणि नव, हे तीन जे आहेत म्हणजे चतुर, पंच, सप्त, नव, याच्यामध्येही काही बदल होत नाही. ठीक आहे. आपण हे बाजूला ठेवूनच लिहिणार आहोत, पण छोटे छोटे त्यांनी काही नियम दिलेले आहेत. ते मागे मी सांगितले नव्हते, पण आता घाईघाईत थोडक्यात सांगितले. आपल्याला हे सगळं लक्षातच घ्यायचंय, पाठच करायचं आहे, अशा उद्देशाला धरूनच तुम्हाला सांगत आहे. आता आपण वळूया थेट वाक्यांकडे. प्रयत्न करूया आपले हे वाक्य होतील याचा. आता हे बाजूलाच ठेवतो, जेणेकरून आपल्याला वाक्य सोडवताना मदत होईल. बघा, बाजूलाच ठेवलेलं आहे. आणि याला असं दोन स्क्रीन दिसत आहेत का तुम्हाला? नाही म्हणणार आहेत तुम्ही, मला माहिती आहे, कारण की मी पूर्ण स्क्रीन शेअर नाही केलेली. आता दिसत असतील. हम्म. ओके. सगळ्यात पहिलं वाक्य बघा. चला, आता दिसतंय व्यवस्थित दोन्ही पण. हो. चला, सगळ्यात पहिलं वाक्य, 21 मनुष्य, एक विंशतिः, 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 21, एक असाच राहतो, विंशतिः, मनुष्य 21 आहेत म्हणजे बहु आहेत. आपण नराहा सुद्धा म्हणू शकतो, एक विंशतिः नराहा. देन 31 कन्याये, एक त्रिंशत कन्याः. बघा, अ 42 पुस्तक, 42 साठी शब्द आहे द्वा, द्विचत्वारिंशत, द्विचत्वारिंशत, चत्वारिंशत, काय पुस्तके, तर पुस्तकाणी. बर, पुस्तकाने. मग या द्वाचत्वारिंशतला द्विचत्वारिंशत असं पण होतं का? तर 139 पान नंबर जर आपण उघडलं तर त्याच्यावरती तुम्हाला दिसेल की द्वाचत्वारिंशत असं सुद्धा होतं, द्विचत्वारिंशत असं सुद्धा रूप होतं. ठीक आहे. पुढे 53 फळं, 53, त्रिपंचाशत, त्रिपंचाशत, पंचाशत फलानी. ओके, त्रिपंचाशत फलानी. हम्म, ओके.
पुढे 64 फुलं, 64 चतुष्षष्टिः, हम्म. चतुष्षष्टिः, चतुष्षष्टिः, बरोबर. 300 आहेत, येस. चतुष्षष्टिः. देन 75 वस्त्र, पंचसप्ततीः. पंचला अजिबात बदलत नाही. पंचसप्ततीः वस्त्राणि, वस्त्राणि. देन 86 विद्यालय, अ, 86 षड षडशीति, षडशीतिः विद्यालयाः. तो षड आणि अशीती मधला अ मिळून षड झालं. षडशीतिः. देन पुढे 97 पाठशाला, 97 सप्तनवतिः, सप्तनवतिः पाठशालाः, पाठशालाः सन्ति. च आपण लिहूया. हे भवंती म्हटलं तरी चालतं. बघा, एकविंशती वगैरे सगळं आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. दुसरं 23 फुलं, त्रयोविंशतिः, त्रयोविंशतिः, फलम. विंशतिः फळ. ओ, त्रयोविंशती फलानी, 23 फलानि. फळ, 34 फुलं, चतुष चतुश्चत्वारिंशत्, चतुश्चत्वारिंशत् पुष्पाणि. बर, 45 पुस्तकं, चत्वारिंशत्, पंचचत्वारिंशत्, चौ पंचचत्वारिंशत्. तर 34 पुष्प दिले ना, तर चतुस्त्रिंशत येईल ते. अयो, 34, हो, 44 नाही. चतुष चतुस्त्रिंशत. हा, चतुस्त्रिंशत्, होय, चतुस्त्रिंशत्. ओके, पंचचत्वारिंशत्, 45, 56, षड्पंचाशत्, पंचाश. षड्पंचाशत् काय आहेत? वस्त्र. वस्त्राणि, वस्त्राणि. देन 67 कन्याये, सप्त षष्टिः. षष्टी. षष्टिः, सप्तषष्टिः कन्याः. कन्या. देन 78 मनुष्य, 78 अष्टसप्ततिः अष्टसप्तती. मनुष्याः. वरती नराः लिहिला, आता मनुष्याः लिहूया. मनुष्याः, मनुष्याः. देन 89 दिन, 89, 89. अष्टनवति, 89, 89, तर नवाश. वार्षिकी म्हटलं. नवाशीतिः, हो. आणि 89. नवाशीतिः दोन्ही पण लिहूया. नवाशीतिः किंवा 89. एकोननवति, गोन नवती. एकोननवतिः दोन्ही पण चालतं. नवतिः, नवाशीतिः किंवा 89. काय? दिनानी, दिनम दिने दिनानी. देन 98 वर्ष, अष्ट
नवतिः किंवा अष्टानवतिः असं पण रूप होतं, पण आपण अष्टनवतिः काय वर्षाणि वर्षाणि च सन्ति आहेत 3. चला आता पुढे येतं भरपूर आहे. 200 द्विशतम द्विशतम 3000 त्रिसहस्रम सहस्र 1000 सहस्रम सहस्र 10,000 दश दश हम्म. 10,000 साठी वेगळं आहे का? अयुत्तम बोलत ना सर. अयुतम दशसहस्रम अयुतम. पुढे 1,00,000 लक्षम. देन 10,00,000 प्रयुतम प्रयुतम. देन 1 करोड कोटिः कोटिः. 10 करोड 10 करोड दशकोटिः म्हणूया आपण. दशकोटिः दशकोटिः. पुढे 1 अरब मग अर्बुदम अर्बुदम अर्बुदम. देन काय 10 अरब मग 10 दश अर्बुदम 10 अर्बुदम. देन सर्वम 1 खरब. एक म्हणजे खर्वम सर्वम खर्वम. दश दशखर्वम 10 खर्वम. त्याच्या पुढे 1 नील. नीलसाठी काय शब्द आहे? नीलच आहे. नीलम 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 नीलम. आणि 10 नीलम दशनीलम. पद्मम दश हं. पद्मम ना सर. पुढे पद्मम आहे. 10 नीलम. न- एक पद्मम पद्मम. पद्मम पुढे दशपद्मम 10 दशपद्म दश दश पद्मम पद्मम. देन एक शंखम शंखम हम्म, शंखम आणि दशशंख. दशशंखम शंखम असंच लिहिलं पाहिजे. शं दशशंखम. पुढे काय सांगतायत? महाशंखम. महाशंखम हे काय तुम्हाला येणार नाही कुठं वापरायला, पण आपल्याला माहित असावं. शास्त्रामध्ये वगैरे याचा काही जास्त संबंध नाही. महाशंखम. ठीक आहे. काय फक्त संख्या लिहायची होती, अजून काय नाही. पुढे 4. सोपं. बघा आता सोपं झालं इथून. आजकल धन ही धर्म और सत्य है. आजकल म्हणजे अद्यत्वे. आपण वाक्य बनवले होते. अद्यत्वे आजकाल धनच धनच च म्हणजे काय संस्कृतमध्ये? धनच. एव एव हा धनम एव काय आहे? धर्म सत्यम च अस्ति. पैसाच अस्ति काय धर्म आणि सत्य आहे. म्हणजे ज्याच्याकडे पैसा असेल तोच खरा. मग कोर्टामध्ये पैसे दिल्यानंतर निकाल सुद्धा दुसऱ्याच्या बाजूने लागतो, असंही होतं.
मग पैसाच धर्म आहे. ज्याच्याकडे पैसा असेल तो जे म्हणेल लोकांना वाटतं हा हेच अध्यात्म आहे. एखाद्या श्रीमंत माणसाने म्हणू द्या की चला आपण या बाबांकडे गेल्यानंतर गुण येतो, सगळे लोक त्यालाच धर्म म्हणतील. आणि गीता सांगणारे ओरडून ओरडून मेले की यार गीतेत असं सांगितलंय. नाही, पैसाच धर्म आहे, पैसाच सत्य आहे. पुढे कृष्ण की कीर्ती फैल रही है. कृष्णाची कीर्ती वाढत आहे. कृष्णस्य कीर्तीः प्रथते. कृष्णाची कीर्ती वाढते. बर. कृष्ण, प्रवर्तते. उसकी आंखें धीरे धीरे फडक रही है. उसकी, तस्य, त्याचे डोळे हळूहळू काय फडकतायत. तस्य नेत्रे, त्याचे डोळे. तस्य नेत्रे धीरे धीरे शनैः 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 फडकणे काय म्हटलं, स्पंदते. स्पंदेते, त्याचे डोळे, डोळे दोन असल्यामुळे स्पंदेते. सेवतेसारखा चालणार आहे. 7, दोन डोळे. फडकणारे कोण आहेत? डोळे आहेत. मग कर्त्यानुसार क्रियापद. फडकणारा कर्ता डोळे आहेत. अरे बाबा. हम्म. पुढे वह प्रायः शुद्ध हो जाता है. वह, तो, कधी कधी म्हणजे नेहमीच रागावलेला असतो, डिस्टर्ब असतो. सह प्रायः काय म्हटलं होतं आपण? शुभते, क्षुभते, क्षोभ, राईट. काय क्षोभते. शुद्ध आहे सर. क्षो- क्षोभते, शुभ क्षोभते. हा. हा, क्षुभचं क्षोभ का झालं तुम्हाला माहिती, गुण होतो प्रथम गणातला असल्यामुळे. 8, कृष्ण बार बार शीघ्रता करता है. कृष्ण बार बार, मुहुर्मुहुः, मुहुर्मुहुः, रत्वसंधी या ठिकाणी झालेली आहे. शीघ्रता करतो. शीघ्रतेसाठी काय केलं? त्वरते. कृष्ण मुहुर्मुहुः त्वरते. सारखा तो काय करतोय? त्वरा करतोय. चला आवरा आवरा, घाई करतोय, घाई करतोय. गिरीश घर के ऊपर है अतः वहां से गिरता है. गिरीश घराच्या वर आहे म्हणून तो घरावरून पडतो. गिरीशः गृहस्य उपरी, किंवा गृहम उपरी पण चालतं, दोन्ही होतात. षष्टी पण होते, उपरी सोबत द्वितीया पण होते. आपण षष्टी करूया. गृहस्य उपरी अस्ति अतः तेथून, ततः तेथून, पतती. बघा, पतती नाही वापरायचे, भ्रंशते वापरायचे. कंसात दिलेला आहे भ्रंशते. तर गिरीश घरावर आहे म्हणून, म्हणून साठी शब्द आहे अतः. तेथून पडतो, तेथून म्हणजे ततः. इतः येथून, कुतः कोठून, तसं पण वापरलेलं आहे. चला देन सूर्य की किरणे चमकती है. सूर्यस्य भाणू शब्द घेऊया. भाणो हो. किरणसाठी काय गेलंय? किरणाणी, किरणाणी, किरणाहा. अय्यो, किरणाणी, किरणाहाच आहे. पुल्लिंग असावं बहुतेक. किरण शब्द गेलेला असला पाहिजे आपल्याला, त्यांनी कसं काय दिलंय? हा, मरीची गेलेला आहे. मरीची, मरीची आठवतोय तुम्हाला? हा ऐकलंय हा, पण आता मरीची किती. इकारांत शब्द आहे. मरीची म्हणजे सूर्याची किरण. हा, मरीचय. म्हणून त्यांनी जे गेलेले नाही ते शब्द देत नाही शक्यतो ते. भाणो हो मरीचय, किंवा किरणा हा सुद्धा चालेल. चमकतात, भ्राजन्ते, अनेक असल्यामुळे भ्राजन्ते. मरीचय
हे एक वचन नाही, शब्द मरीची आहे ना. तुम्हाला वाटेल एक वचन आहे आणि इथे कसं काय बहु केलं? नाही, हे बहुवचन आहे. 11. बघा, रमेश हे. आता सगळे अस्तीचे रूप वापरायचेत. रमेश अस्ति. आता काही तुम्हाला माहिती नाहीत, पण मी पटापट लिहिणार आहे. रमेश अस्ति. पुढे अ, मैं हूँ, मैं अहम अस्मी. बघा, अस्मी आणि अस्ति फरक लक्षात घ्या. कर्ता बदलल्यामुळे क्रियापद बदलतात. दोघांचा अर्थ सारखाच आहे. तू भी है, त्वम अपि, त्वम अपि असी. तू सुद्धा आहे. असी. मग सगळ्याचा अर्थ काय आहे आहेच, पण तिसरा पुरुष असला अस्ति, पहिला पुरुष असला अस्मी, मध्यम पुरुष असला असी. जसं पठतीचं आहे तसंच हे सुद्धा आहे. कळलं का मंगलताई? वह था, सह सह आसीत. आता हे तुम्हाला माहित नाहीये. ठीक आहे. अस धातूची एकदा रूप 5 लकारामध्ये बघून घ्या. 15. तू भी था, त्वम 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 अपि आसीहि, त्वमपि आसीहि. आ- तुम्हाला माहित नाहीये, मला पण जास्त लक्षात नाही, जेवढा आहे त्याच्यावरून लिहितोय. आसीहि. चला इथे बघून घेऊया. अस्धातू, या पटकन या. द्वितीय गणातला आहे बघा. आसीही. भूतकाळामध्ये काय होतं? आसित आणि आसीही. आसम, आस्म, आस्व. आता याच्या बळावरती आपण लिहूया. 16वं काय सांगतंय? मैं ही था, अहम एव आसम. आसीत तृतीय पुरुषासाठी, आसीही मध्यम पुरुषासाठी, आसम प्रथम पुरुष उत्तम पुरुषासाठी. 17. बालक बालक वहा होगा. बालकः मुलगा तिथे असेल. तत्र भविष्यती. मगाशी तुम्हाला सांगितलं, या अस धातूचं भूतकाळातलं रूप कसं होतं? भू धातूप्रमाणे होतं. जरी अस असला तरी भविष्यकाळात भविष्यती होतं. तू भी वहा होगा, त्वम अपि तत्र भविष्यसी. 19. मैं यहाँ ही रहूंगा. मी इथेच राहणार. अहम अत्र, यहाँ येथेच, अत्र एव भविष्यामी. मी या ठिकाणीच असेन. 20. वह यहाँ रहे, सह अत्र राहावे. अस्तु. बघा, आता आपण आज्ञा किंवा विनंती करतोय. आज्ञा विनंतीसाठी काय आहे? अस्ति, लोटलकार. हम्म, हम्म, हम्म. हा, इथे बघा. अस्तु, स्ताम, संतु, एधी, स्तम, स्त, असानी, असावं, असाम. अस्तु, असावं. सह अत्र अस्तु, त्याने इथे असावं. देन तू वहां रहना, त्वम तत्र एधी. एधी किंवा एधीसाठी दुसरं रूप काय? स्तात. त्वम तत्र स्तात. नाही तुमच्या लक्षात येणार. आपल्याला फक्त वर्तमान काळ आणि भूतकाळ लक्षात ठेवायचा लागतो, म्हणून हे स्यात स्याताम स्युः एवढं नका काळजी करू. 22. मैं यही होऊ, अहम अत्र एव स्याम. श्याम. ओ, असानी. श्याम पण चालतं, कारण की लोट आणि विधिलिंग काय आहे? सारखेच आहेत. असानी. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ही वाक्य पाहिलेली आहेत. बघा, अस्ति स्तः संती, असि स्तः स्थ, अस्मि स्वः स्मः, हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे? अस्तु,
स्ताम संतु, एधी स्यात, स्तम स्त, असानी असावं असाम, आसीत आस्ताम आसन आसीही आस्तम आस्त आसम आस्व आस्म. एवढं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. बाकी